नमस्कार, मी साहेबराव रसकर, ओबीसी समाजाचा कार्यकर्ता। काल श्रीगोंदा तालुक्यामध्ये मनोज जरंगेंची जी सभा झाली, सकल मराठा समाजाने ही सभा आयोजित केलेली आहे। परंतु सभा घेणं हे ज्याचा त्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे। ओबीसी बांधवांवरती मराठा समाजाने पहिल्यापासून जे गुलामगिरीचं प्रस्त लागू केलेलं आहे ते अजून सुटलेले काही दिसत नाही। काल भुजबळ साहेबांच्या समर्थनार्थ आमच्या तालुक्याचे छोटे पुढारी घनश्यामजी दरोडे यांनी एकच पर्व ओबीसी सर्व असा नारा दिला, म्हणून बऱ्याचशा मराठा समाजाने त्यांच्यावरती फोन करून धमकावण्याचा मिश्किल प्रयत्न केला, खुनाची धमकी दिली। हे खऱ्या अर्थाने निषेधार्थ बाब आहे। मी सकल ओबीसीच्या वतीनं त्यांचा जाहीर असा निषेध करतो। खरं तर मनोज जरांगे हा काल सुद्धा श्रीगोंद्यात आल्याच्या नंतर भुजबळ साहेबांवरती आक्षेपार्ह बोललेला आहे, त्याचा सुद्धा मी जाहीर निषेध करतो। काल सभेच्या अगोदर काही समाजकंटकाने माझ्यावरती सुद्धा अगदी धमकावण्याचा प्रयत्न केला, अगदी पोलीस प्रशासनाचा बळ दाखवून मला जेलमध्ये टाकण्याचा सुद्धा मिश्किलवाने प्रयत्न केलेला आहे। याचा सुद्धा सकल ओबीसीच्या वतीने मी जाहीर असा निषेध करतो। परंतु ओबीसी आता एक गठ्ठा एकदम ओबीसींनी वज्रमुठ केलेली हीच खऱ्या अर्थानं त्यांना देखवत नाही असं मला वाटतं। आणि म्हणून मी घनश्यामजी दरोडे छोटे पुढारी आमच्या तालुक्याचं भूषण आहे, म्हणून मी त्यांना एक आव्हान करतो की तुम्ही कसल्याही परिस्थितीत घाबरून जायचं नाही। तुम्ही सकल ओबीसी समाज श्रीगोंदा बचाव आंदोलन या ग्रुपला जॉईन व्हा आणि तुमचं म्हणणं आम्हाला सांगा। सकल ओबीसी समाज तुमच्या पाठीमागे ठामपणे आहे आणि समाजावरती कुठलीही वेळ आली तरी आम्हाला तात्काळ मेसेज करा, आम्ही त्यांच्या मागे ठामपणे उभा राहू। एवढंच बोलतो, इथे थांबतो। जय भीम, जय ज्योती, जय क्रांती, जय लवजी। शब्दभूमी न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत। ओबीसी शिष्टमंडळाने घेतली परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट।